तुम्ही स्वतःच्या डोक्याने शेती करा, कंपन्यांच्या डोक्याने शेती करू नका. नाहीतर कंपन्या तुम्हाला एक दिवस माती विकायला लावल्याशिवाय राहणार नाही, नंतर शेती विकायला शिवाय राहणार नाही. आणि आपण कितीही कंपन्यांचे प्रोडक्ट टाकले, ते सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिक कुठलेही प्रोडक्ट असले, तर ते कितीही प्रोडक्ट घेतले तरी आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब वाढणार नाही. ग्रॅम मध्ये मातीचं पोट भरणार नाही. मातीचं पोट हे हत्तीच्या पोटापेक्षा मोठं आहे आणि आपण त्याला चिमणीचा चारा टाकून कधीच तिचं पोट भरणार नाही. आपल्याला ह्या वेगवेगळ्या कंपन्या भुलवून लखपती, करोडपती बनण्याचं आमिष दाखवतात, स्वप्ने दाखवतात. करोडपती बनण्यासाठी आपण त्यांचे प्रोडक्ट विकत घेऊन आपण तर काही लखपती, करोडपती बनत नाही. पण कंपन्या करोडपती बनून, अब्जोपती बनून गेलेल्या आहेत. पण आजपर्यंत शेतकरी कर्जमुक्त झाला नाही. आजही शेतकरी कर्जबाजारीच आहे. तो कशामुळं? या कंपन्यांमुळं, या प्रोडक्टमुळं, उत्पन्नामुळं आणि ह्या चुकीच्या माहितीमुळं. हे टाका मग उत्पन्न येईल, म्हणजे ह्या कंपन्यांचा उद्देशच आहे की आपण प्रॉब्लेम मध्ये आलं पाहिजे, आपण आपले प्रॉब्लेम कधीच संपले नाही पाहिजे. म्हणून आपल्याला परमनंट इलाज करणं गरजेचं आहे. म्हणून कंपनी आपल्याला त्या मार्गाला घेऊन जात नाहीये. कंपन्यांना एकच उद्देश आहे, यांना शेतीमध्ये समस्या आली पाहिजे, यांना रोग आले पाहिजे, यांचे प्रॉब्लेम कधी संपलेच नाही पाहिजे, म्हणजे आमचा व्यवसाय डबल टिबलने वाढला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्याला लुटू शकलो पाहिजे, ही कंपन्यांची इच्छा असते. म्हणून ते कधी आपल्याला परमनंट इलाज सांगणार नाही. तात्पुरते उपाय करून आपला फक्त खर्च होणार आहे ना, आपण कंपन्यांनाच पैसे भरणार आहे. मग त्याच्यात आपल्याला उरणार काय आहे? आपल्याला कुठं घेऊन चालले, कोणत्या दिशेने घेऊन चालले, कोणत्या मार्ग दाखवत आहे आपल्याला ह्या कंपन्या? तो देव असेल, त्याची जर कंपनी असेल, त्याची जर बाटली असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तो आपल्याला कोणत्या मार्गाने घेऊन चाललाय? खरी शेती म्हणजे काय? आपल्याला खरी शेती करण्याची गरज आहे. आणि ती खरी शेती केव्हा समजेल आपल्याला? जेव्हा आपण ह्या निसर्गाचे संकेत ओळखू, आपण या कंपन्यांची डिस्कनेक्ट होऊ आणि या निसर्गाशी कनेक्ट होऊ, या निसर्गाचे संकेत ओळखू, तेव्हा आपल्याला खरी शेती काय आहे आपल्याला हे समजेल. आणि जो कायम शेती करतो, जो स्वतः शेतीत राबतो, जो शेती करतो ना, तर त्याला शेतीतला अनुभव येतो आणि त्या अनुभवानुसार तो शेती पुढे करत जातो. म्हणून आपल्याला अनुभव घेणं पण महत्त्वाचं आहे आणि शेती करणं पण महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण कंपन्यांच्या डोक्याने चालू, तोपर्यंत आपण कधीच श्रीमंत होणार नाही, माती श्रीमंत होणार नाही, शेतकरी श्रीमंत होणार नाही. या निसर्गाचे संकेत ओळखू, आपल्या डोक्याने चालू, निसर्गाबरोबर शेती करू, त्या दिवशी आपली जमीन समृद्ध होईल, शेती समृद्ध होईल, शेतकरी आनंदी होईल, शेतकरी श्रीमंत होईल, समाधानी होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकरी राजा होईल. आज शेतकरी राजा नाही, आज शेतकरी कंपन्यांचा हमाल झालेला आहे. रात्रीचा दिवस, दिवसाचे रात्र करून, काबाड कष्ट करून, रक्ताचे पाणी करून आज शेतकरी कष्ट करतोय आणि कंपन्यांना मोठे करतोय. आज आलेल्या उत्पन्नातून, वातावरण, निसर्ग सांभाळून जर उत्पन्न आलंच, तर आलेल्या उत्पादनातून 70% खर्च हा कंपन्यांचाच आहे आणि 20-25% जर उरतं तर ती फक्त त्या शेतकऱ्याची हमाली आहे. मग शेतकरी कसा राजा आहे? मग हा कोणता राजा आहे? असा शेतकरी. हा तर हमालपेक्षा बेहतर आज शेतकऱ्याची अवस्था आहे. मग आपण शेती कोणासाठी करायची? जर भारी बी जरी उत्पन्न काढलं, खूप प्रोडक्ट वाढले, खूप भारी उत्पन्न आलं, ह्या कंपनीचं त्या कंपनीचं, आणि मग तरी एवढं भारी उत्पन्न करून जर आपल्याला 70 रुपये खर्च करून जर 100 रुपये मिळत असतील, तर आपण 70 रुपये जर कंपनीला भरत असेल एक एक शेतकरी, तर ते 70 रुपये आपण कोणासाठी कमवते? कंपन्यांसाठी कमवते आणि कंपन्यांची हमाली करते. म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि आपण जे नैसर्गिक आहे, ज्याचा फायदा आहे, हा काडी कचरा आहे, हे सोन्यासारखी किंमत आहे. हे खरं सोनं आहे आपलं. हे सोन्याला आपण किंमत देत नाही आणि निसर्ग आपल्याला हे विनामूल्य देत असतं. हा काडी कचरा, गवत, हे सोनं आणि हे मातीचं खरं सोनं आहे. जे जे या निसर्गातून आलेलं आहे आणि जे वेस्टेज आहे, माणसांनी त्याचा उपयोग करून जे काही निसर्गातून वेस्टेज आहे, ते मातीसाठी सोनं आहे. मातीत सोनं टाकण्याची गरज नाहीये. सोन्याच्या किमतीत कुठलंही प्रोडक्ट विकत घेऊन ते ग्रॅम मध्ये, किलो मध्ये टाकण्याची गरज नाहीये. हे आपल्याला निसर्गातून मिळणारं विनामूल्य हे काडी कचरा हा निसर्ग देत असतो. हे विनामूल्य काडी कचरा आपल्या शेतीसाठी सोनं आहे आणि हेच खरं मातीचं अन्न आहे. आणि हे नैसर्गिक जर आपण मातीला अन्न दिलं, तर आपली जमीन नक्कीच श्रीमंत होईल आणि आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल. म्हणून आपण या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. आपली दिशाभूल होते. आज आपल्याला लुटले जाते. जो तो स्वार्थी आहे. या जगात, या कलियुगामध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या डोक्याने शेती करा, कंपन्यांच्या डोक्याने शेती करू नका. नाहीतर कंपन्या तुम्हाला एक दिवस माती विकायला लावल्याशिवाय राहणार नाही, नंतर शेती विकायला शिवाय राहणार नाही. आणि आपण कितीही कंपन्यांचे प्रोडक्ट टाकले, ते सेंद्रिय, वैदिक, जैविक, रासायनिक कुठलेही प्रोडक्ट असले, तर ते कितीही प्रोडक्ट घेतले
तरी आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब वाढणार नाही. ग्रॅम मध्ये मातीचं पोट भरणार नाही. मातीचं पोट हे हत्तीच्या पोटापेक्षा मोठं आहे आणि आपण त्याला चिमणीचा चारा टाकून कधीच तिचं पोट भरणार नाही. म्हणून ग्रॅम मध्ये नाही, असंख्य गवत उगतंय, हजारो किलो गवत उगतंय, ते जमिनीवर पडू द्या आणि त्याला जीवाणूंना खाऊ द्या आणि तो सेंद्रिय कर्ब वाढू द्या. आणि हे विनामूल्य होणार आहे मित्रांनो. शेतीमध्ये करोडो रुपये घालून सुद्धा तुमचा मातीचा सेंद्रिय कर्ब वाढणार नाही. त्याच्यामुळं आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे आणि आपल्या डोक्याने शेती करायची आणि शेती समजून शेती करायची. जर शेती समजून आपल्याला शेती करायची आहे, खरा शेतीचा अर्थ काय आहे आणि खरी शेती करण्याचा कोणता मार्ग आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचे आणि येणारे आपले पुढील व्हिडिओ नक्की बघा.